ठीक आहे. तर सगळ्यात पहिल्यापासून स्टार्ट करू आपण. न्यू फोल्डर क्रिएट करायचा. ठीक आहे. मी आता माझा नंबर देतो 152. ओके. ठीक आहे. हा फोल्डर सेव्ह केला मी. नंतर मग स्टार्टमध्ये जायचं. इथं APDL सर्च करायचं किंवा ऑलरेडी पहिल्या नंबरला असतं. APDLमध्ये सर्च केलं, ऑन केलं. ठीक आहे. मग हा लॉन्च होईल थोडासा. त्यानंतर सगळ्यात पहिलं असतं वर्किंग डायरेक्टरी. तर त्यामध्ये ब्राउज करायची आणि त्यामध्ये नंबर आपला सर्च करायचा, ओके करायचं. आणि हा इथं फोल्डरचं नाव टाकायचं किंवा क्वेश्चनचं नाव. मी फॉर एक्झाम्पल आता टाकतो अथर्व टाकतो फक्त. ठीक आहे. आणि रन करतो. हा थोडा जुना त्यामुळे हा वेळ लागतो रन व्हायला. तर सगळ्यात पहिला देअर आर प्रेफरन्स, प्री प्रोसेस, सोल्युशन आणि जनरल प्री प्रोसेस. 4 स्टेप्स आहेत आपल्याला. फक्त 4 स्टेप्स लक्षात ठेवा. तर सगळ्यात पहिला प्रेफरन्स ही पहिली स्टेप झाली. पहिल्या स्टेप्समध्ये फक्त ट्रस्ट करायचं आणि ओके करायचं. एकदम सिम्पल. आता 4 मधली 1 झाली. आता तुम्हाला 3 करायचं. 3 मध्ये आता परत प्री प्रोसेसरमध्ये जायचं. प्री प्रोसेसरमध्ये एलिमेंट टाईप करायचा, ॲड करायचा, लिंक करायचा आणि ओके करायचं, क्लोज करायचं. हा तुमचा ॲड एलिमेंट झाला. त्यानंतर मग मटेरियल प्रॉपर्टीज. आता त्यामध्ये ना आपल्याला मटेरियलचं नाव पण देऊ शकतात किंवा मटेरियलचं इलेक्ट्रिसिटी आणि पॉयझन्स रेशो दिलेला असेल. जर आपल्याला मटेरियलचं नाव दिलेलं असेल तर मटेरियल लायब्ररीमध्ये जायचं, इम्पोर्ट लायब्ररीमध्ये जायचं. ठीक आहे. इम्पोर्ट लायब्ररी ओके करायचं. इथून ब्राउज करायचं. ही थोडीशी लेंदी प्रोसेस आहे, तिथं वेगळी असू शकते. तिथं प्रोग्राम डाटामध्ये जायचं. त्यानंतर ॲन्सिसमध्ये जायचं. V211 जायचं. सॉरी V211 नाही, सॉरी म्हणलं मी थोडंसं. त्यामध्ये ॲन्सिस ठीक आहे. प्रोग्राम फाईल्समध्ये जायचं. प्रोग्राम फाईल्स, ॲन्सिस INC V211. त्यानंतर ॲन्सिस, मॅटलॅब आणि हे तुम्हाला सगळे तर हे मिळतील एलिमेंट्स किंवा मटेरियल्स. फॉर एक्झाम्पल तुम्हाला पेपरमध्ये दिलेलं असेल AL6061. सो तुम्ही हा वाला एलिमेंट चूज करणार. फॉर एक्झाम्पल हा असंच चूज करायचं जर मटेरियल दिलं असेल तर. नसेल दिलं तर मग मटेरियल मॉडेलमध्ये जायचं. स्ट्रक्चरल, लिनियर, इलास्टिक, आयसोट्रॉपिक. फॉर एक्झाम्पल इथं आता 180 दिलं आहे मोस्ट ऑफ ह्याच्यामध्ये. सो 180E3. ओके. त्यानंतर मग पॉयझन्स रेशो असतो 0.3. हा स्टँडर्ड असतो. हा ओके करायचा. हा सेव्ह झाला. त्यानंतर हा मटेरियल प्रॉपर्टीजमध्ये आपल्याला अजून काय करायचं नसतं. मटेरियल प्रॉपर्टीज झालं. सेक्शनमध्ये आलो. त्यानंतर लिंक्स, ॲड लिंक्समध्ये जायचं. आता इथं लिंक 1 द्यायचं. त्यानंतर व्हर्टिकल. आता त्यामध्ये 450 दिलेली आहे. ॲझ्युम दिलेला असतो एरिया आपण किती घ्यायचा आहे, व्हर्टिकलला, हॉरिझॉन्टलला आणि इन्क्लाइनला. आता इथं व्हर्टिकलला मी घेतो आहे 450. ॲप्लाय. त्यानंतर मग सेकंड ओके. त्यानंतर इथं HOR म्हणजे हॉरिझॉन्टल. त्यानंतर मग 400 घेतो मी, ॲप्लाय. त्यानंतर मग थर्ड लिंक माझी येईल. थर्ड लिंक ओके. आता इथं सेक्शनने मिळणार INC इन्क्लाइन. त्यानंतर इथं येणार तुमचा 400. ओके. 3 लिंक झाले. ओके. आपलं सेक्शन पण झालेलं आहे. त्यानंतर मॉडलिंगमध्ये यायचं. क्रिएट, नोडलमध्ये जायचं, इनॅक्टिव्ह CS मध्ये जायचं. सगळ्यात पहिला काही न करता सगळ्यात पहिला ॲप्लाय करायचा. ह्यानं तुमचा ओरिजिन मार्क होतो. ओरिजिन मार्क झाला की तुमचं जसं डायग्राम असेल त्या पद्धतीनं आपण चालू करायचं. ठीक आहे. तर सगळ्यात पहिला मी आता इथे घेतो आहे 2000 ॲप्लाय. ठीक आहे. तर हा माझा इथे प्लॉट झाला. हा माझा ॲप्लाय केलेला पॉईंट. त्यानंतर हा 2000चा पहिला पॉईंट झाला. आता मी इथं प्लस करून अजून एक ॲप्लाय करतो 2000. ठीक आहे. तर हा माझा अजून एक नोडल सोल्युशन परत येईल 2000 सेम. प्लस अजून एक करतो 2000 ॲप्लाय. आता हे टोटल माझे 4 नोडल सोल्युशन प्लॉट झाले. आता मला आता वाय डायरेक्शनला पुट करायचं. हा पहिला बॉक्स प्रिंट करतो X, दुसरा करतो Y आणि तिसरा करतो Z. आपल्याला झेडची काही गरज नाही कारण आपण इथं 2D करतो. जर 3D करत असेल तर हा झेड लागतो. तर ह्यामध्ये परत आपण आता टाकणार 2000 ॲप्लाय. आता हा वरती वाय डायरेक्शनला प्लॉट झाला. त्यानंतर मग
आपल्याला ह्या साईडला यायचं आहे, त्यामुळे 100 आपल्याला काढायला लागतील. पण आपण 100 आता हे सगळे काढले. ॲप्लाय. आता हा इथे एक झाला. सेम आता इकडे आपण अजून एकदा करू. ॲप्लाय. आता इथे एक झाला आणि सेम हा पण काढला तर ॲप्लाय. आता आपले 4 नोडल्स आणि प्लॉट झाले. इथं सगळेजण काय करतात, ओके करतात, त्यामुळे इथं अजून एक नोड येतो. आपण इथं करणार कॅन्सल. आपले नोडल सगळे झालेले आहेत. त्यानंतर एलिमेंट्समध्ये यायचं. एलिमेंट्समध्ये म्हणजे आपण हे सगळे जॉईन करतो. सगळ्यात पहिला एलिमेंट ॲट्रिब्यूट्समध्ये जायचं. आता व्हर्टिकल ऑलरेडी सिलेक्टेड असेल, यात ओके करा, कॅन्सल करा, काय फरक नाही पडत. ओके करा. ॲटो नंबरिंग थ्रू नोड्स. आता आपल्याला सगळे व्हर्टिकल जॉईन करायचे. व्हर्टिकल केले जॉईन. ॲप्लाय. 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 कॅन्सल करायचं. सिम्पल. सेफ वेसाठी एलिमेंट ॲट्रिब्यूटमध्ये जायचं. आता इथं हॉरिझॉन्टल चूज करायचं. ओके. ॲप्लाय नोट्स. ॲप्लाय. 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 डन. कॅन्सल. परत एलिमेंट ॲट्रिब्यूट्समध्ये जाणार. मी व्हर्टिकलचं इन्क्लाइन करणार. ओके करणार. थ्रू नोट्स करणार. ॲप्लाय. ह्या असा वाला होता, मी चुकून हा वाला दिलेला. ठीक आहे, मग मी या इथं असं करतो आणि या इथं हा वाला करतो. ठीक आहे. हे थोडीशी आता गडबडीमध्ये चुकलेली आहे. ठीक आहे. तर तुम्ही जसं डायग्राम दिले असेल तसे तुम्ही हे यामध्ये कनेक्ट करणार. ठीक आहे. आता एलिमेंट्समध्ये पण झालेलं आहे आपलं सगळं. आता आपल्याला हे तुमचं प्री प्रोसेसर मधल्या स्टेप झालेल्या आहेत. त्यानंतर आपली लास्ट स्टेप राहतील लोड्स अप्लाय करायचे. डिफाईन लोड्स करायचे, ॲप्लाय करायचे, स्ट्रक्चरल करायचं, डिस्प्लेसमेंट करायचं. ठीक आहे. आता ह्या क्वेश्चनमध्ये इथं दिला होता रोलर आणि इथं फिक्स दिला होता. ठीक आहे. आता इथं मी ऑन नोड्समध्ये जाणार. हा सिलेक्ट करणार. ओके करणार. फक्त ज्यावेळी रोलर असेल म्हणजे ट्रायंगल असेल आणि खाली त्याला 3 झिरो असतील त्यावेळी UY, UZ आणि VLX हे लॉक करायचे. म्हणजे तुमचा हा फक्त X डायरेक्शनला मूव्ह होईल, बाकीचे सगळे तुमचे लॉक होतील, ह्याचा असा अर्थ असतो. परत नोडलमध्ये जायचं. हा वाला करायचा. ओके करायचं. हे पहिला जे ब्लू आले ते अनसिलेक्ट करायचे. आता तुम्हाला इथं फिक्स दिला होता. फिक्स म्हणजे ऑल DOF म्हणजे ऑल डिग्री ऑफ फ्रीडम हे लॉक करतं. ओके करायचे. म्हणजे तुमचे हा आता जे मेन फिक्स आणि रोलर आहेत हे झालेत. त्यानंतर आपण ह्याच्यावरती फोर्स अप्लाय करणार. फोर्समध्ये जाणार. ऑन नोट्समध्ये जाणार. फॉर एक्झाम्पल मी आता इथं फोर्स लावतो. आता FX डिनोट करतो X डायरेक्शनला, या साईडला प्लस, या साईडला मायनस. FY डिनोट करतो वरती प्लस, खाली मायनस. आता मी FY टाकतो मायनस 20,000. ठीक आहे. तर हे न्यूटनचं ह्याच्यामध्ये कन्वर्ट करायचं. हा अप्लाय झाला. इथे एक टाकला आणि इथे एक टाकतो. FY हा मी टाकतो 25. ठीक आहे. ॲप्लाय. ओके. कॅन्सल. हे 2 मी फक्त आतापर्यंत अप्लाय केले. हे सगळं झालं. परत हे तर इथून सगळं बंद करायचं. ठीक आहे. त्यानंतर हे जे तुम्ही लोड्स अप्लाय केले आहेत हे सगळ्यात पहिला सेव्ह करायला लागतात. तर त्यासाठी जायचं प्लॉट कंट्रोल, नंबरिंग, नो नंबरिंगच्या जागी इथं करायचं सेक्शन नंबरिंग. ओके. मग हे तुमचे सगळं गेले तर भ्यायचं नाही. प्लॉटमध्ये यायचं आणि एलिमेंट्सला दाबायचे. परत तुमचे सगळे एलिमेंट्स येतात. त्यानंतर मग जायचं प्लॉट कंट्रोल, हार्ड कॉपी टू फाईल्स, इथं JPG सिलेक्ट करायचं आणि ओके करायचं. डन. तुमचं एक सोल्युशन झाले. त्यानंतर मग जनरल प्रोसेसरमध्ये यायचं. रीड रिझल्ट सोल्युशनमध्ये जायचं. सॉल्व करायचं. करंट एनालाइज करायचं. ओके. सोल्युशन इज डन आलं की म्हणायचं तुम्ही पास झालेला आहात. क्लोज करायचं. सोल्युशन झालं. परत जनरल प्रोसेसर. त्यानंतर मग इथं काय येणार रीड रिझल्ट फर्स्ट सेट. त्यानंतर मग इथे यायचं प्लॉट रिझल्ट, काउंटर डिफॉर्म, नोडल सोल्युशन, ऑल DOF सोल्युशन, X डिस्प्लेसमेंट वेक्टर. हा पण आलेला आहे तुमचा. मग प्लॉट कंट्रोल प्लॉटमध्ये जायचं. हार्ड कॉपी टू फाईल, JPG हा ऑलरेडी सिलेक्ट असतो. हा ओके करायचा. हा तुमचा सेव्ह झाला. त्यानंतर मग आपल्याला हे येतं एलिमेंट टेबल म्हणजे हा झाला नोडल सोल्युशन. त्यानंतर आपल्याला करायचं असतो एलिमेंट सोल्युशन.
तर एलिमेंट टेबलमध्ये जायचं, डिफाईन टेबल करायचं, ॲड टेबल करायचं, याचा सगळ्यात शेवटचा बाय सिक्वेन्स नंबर करायचा, LS करायचा आणि तर LS पण करायचं, ओके करायचं, क्लोज करायचं. त्यानंतर ह्याच्याच खाली लगेच आहे बघ प्लॉट एलिमेंट टेबल. इथं काय करायचं ना, ओके करायचं. हा तुमचा दुसरा सोल्युशन येतो. सरळ मग प्लॉट कंट्रोलमध्ये जायचं, हार्ड कॉपी करायची, 2 फाईल्स करायचं, ओके करायचं. हा तुमचा दुसरा सोल्युशन झालेला आहे, म्हणजे तुम्ही पास झालेला आहे. त्यानंतर मग त्याच्याच खाली लगेच लिस्ट टेबल असतं. LS1 सिलेक्ट करायचं, ओके करायचं, हे तुम्हाला मिळेल. हे सगळं एलिमेंट टेबल अँड लिस्टिंग हे नाव द्यायचं. त्यानंतर मग हे 2 कॉलम करायचे, हा एवढा सगळं लिहायचं. यामध्ये तुम्हाला एलिमेंट्स टोटल 13 दिसतील. ते प्रत्येक एलिमेंटवर किती ॲप्लाय होतो आहे, तुमचा मिनिमम व्हॅल्यू आणि मॅक्झिमम व्हॅल्यू यामध्ये दिसेल. फाईलमध्ये जायचं, सेव्ह ॲज करायचं. काही करायचं नाही, यात सगळं तुमचं डायरेक्टरी सेव्ह असेल, फक्त सेव्ह करायचं. हे आता ऑलरेडी तिथे एक सेव्ह होती म्हणून मी रिप्लेस केली. क्रॉस एलिमेंट टेबल पण झाले, सगळं झालं. ऑल डन, यू आर पास गाईज. ऑल द बेस्ट.